आपल्याला बोर्ड एक्झामिनेशनचा जो आपण स्टडी करतोय त्याचा IMP सेक्शन आपण स्टडी करतोय, बरोबर. हा मॅट्रिक्सचा तुमचा शेवटचा लेक्चर आहे. ओके, काही थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत, परंतु ते थेरॉटिकल क्वेश्चन्स मी डायरेक्ट सांगेन. पुस्तकामधून तुम्हाला ते बघायचेत आणि ते क्वेश्चन्स तुम्ही सोडवायचे. आता बघा, एकदम सिंपल क्वेश्चन्स आहेत. एक जनरली अर्ध्या तासामध्ये आपला टॉपिक कंप्लीट होऊन जाईल. ओके, बघा आता हा क्वेश्चन एक्झाममध्ये येणे आहे तर फक्त 2च मार्कासाठी येणे आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 3 दिलंय. फाइंड करायचा एफ ऑफ ए आणि ए मॅट्रिक्स तुम्हाला दिलाय, काय हरकत नाही. आता बघा, हे तुम्हाला फंक्शन दिलंय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 3. एफ ऑफ ए काढायचा आहे म्हणजे एक्सच्या जागेवर काय टाकलं पाहिजे, ए. मग ह्या बघा, यस सबस्टिट्यूटिंग एक्स इज इक्वल टू ए, देन यस एफ ऑफ ए इज इक्वल टू हा ए स्क्वेअर मायनस 2a मायनस 3. आता याच्यामध्ये ए स्क्वेअर काढायचा म्हणजे तो ए आपल्याला असा म्हणता येईल का नाही, ए इंटू ए, बरोबर. नंतर हा मायनस 2a आणि हा पुढं मायनस 3 इंटू आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स. इथं नंबर ऑफ मॅट्रायसेसचं सबट्रॅक्शन आहे. नंबर ऑफ मॅट्रायसेसची ॲडिशन सबट्रॅक्शन होते, बरोबर, पण त्यांच्या ऑर्डर सेम लागतात. इथं बघितलं तर या 3 बरोबर कोणताही मॅट्रिक्स दिसत नाही आणि म्हणून या 3 या फ्री एलिमेंटला मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला मल्टिप्लाय काय घेतला, आय. आता बघा बरं, इथं ए टाका, इथं यस 1 2 2 1, परत एकदा येच 1 2 2 1, हा मायनस 2 इंटू येच 1 2 2 1 मायनस 3 इंटू आय 1 0 0 1. इथं तुमचा एक अल्जेब्रा कंप्लीट होणार आहे ॲडिशन सबट्रॅक्शनचा. चला प्रोडक्ट घेऊ. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 इंटू 1 1 2 2 4 आणि 1 किती झाला 5 1 2 2 किती 4. आता सेकंड रो 2 इंटू 1 2 1 इंटू 2 2 2 2 4, हा बेदुने 4 आणि हा एक 5. कळलं का, मायनस साइन आहे. असं एखादा एलिमेंट जर मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करत असेल तर तो प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करतो. मग 2 ने मल्टिप्लाय 2 1 2, हा पुढं 4 4 2, मायनस 3 ने मल्टिप्लाय 3 0 0 3. आणि बाबांनो, या ठिकाणी मॅट्रायसेसची ॲडिशन सबट्रॅक्शन म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंटची ॲडिशन सबट्रॅक्शन. हो का, 5 मायनस 2 किती 3 मायनस 3 0, 4 मायनस 4 0, 4 मायनस 4 0, 5 मायनस 2 3 3 मायनस 3 0. आणि ज्या मॅट्रिक्स मधले सगळे एलिमेंट 0 असतात त्याला झिरो मॅट्रिक्स म्हणायचं. RHS का फाइंड करायला सांगितलंय, फाइंड करायला सांगितलंय. एफ ऑफ ए काढायचा आहे, काय आला 0. समजलं. फायनली एक आन्सर मात्र तुम्ही लिहून टाका. यस, हेन्स द व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ ए इज 0. समजलं. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. आता हा क्वेश्चन आणि पाठीमागचा क्वेश्चन सेम आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला शो दॅट म्हटलंय. मग आता ह्या काही तर बाबांनो, हा LHS तुम्ही कन्सिडर केला, ए स्क्वेअर मायनस 5a मायनस 2i. LHS म्हणजे काय, लेडीज हॉस्टेल साइड, बरोबर का, लेफ्ट हँड साइड, बरोबर, हुशार आहे ती. ए स्क्वेअर म्हणजे काय, ए इंटू ए मायनस 5a मायनस 2i.
आणि मग इथं व्हॅल्यू टाका. ए मॅट्रिक्स काय आहे तुमचा 2 3 4 5, परत तोच 2 3 4 5, यस -5 इंटू 2 3 4 5 आणि -2 इंटू युनिट 1 0 0 1 आणि याला तुम्ही सिम्प्लिफाय करा, तो 100% काय येईल 0च. समजलं? म्हणजे ह्या दोघांचा प्रॉडक्ट घ्या, नंतर 5 ने मल्टिप्लाय करा, नंतर 2 ने. मोकळ्यात वेळ नाही वाया घालवत. एकदम सिंपल मागाच्या सारखाच क्वेश्चन आहे हा क्वेश्चन. बघा एकदम मस्त क्वेश्चन आहे हा. आता या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय सांगितलंय ते डोक्यात आणा. यस, या क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलं फाइंड द मॅट्रिक्स एक्स सच दॅट ax इज इक्वल टू बी. ठीक आहे, तुम्हाला ax इज इक्वल टू बी दिलाय. काढायचा आहे का तुम्हाला? एक्स काढायचा आहे. याचा अर्थ हिथून ए ला इलिमिनेट करायचा असेल तर ए ला त्याच्या शेजारी मल्टिप्लिकेशन मध्ये कोण आला पाहिजे? ए इनवर्स. काय आला पाहिजे? ओके, फॅन चालू करा. यस, प्री मल्टिप्लाइंग अबाव इक्वेशन बाय ए इनवर्स. बघा आता प्री मल्टिप्लाय ए इनवर्स ए एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी. ए इनवर्स ए काय? आय. आय म्हणजे 1 इंटू एक्स. बाकी तुम्हाला ए इनवर्स फाइंड करता येईलच. मग तो एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनने काढा, एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने काढा, नाहीतर बाबांनो तो ए इनवर्स तुम्ही ऍडजॉइंट मेथडने काढा. तुमच्यावर डिपेंड आहे ए इनवर्स कसा काढायचा. आता बघा इथं तुम्हाला ए इनवर्स काढावा लागेल अगोदर, बरोबर. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. हा ए मॅट्रिक्स आहे तुमचा. बरोबर. याचे डिटर्मिनंट घ्या. किती आलं? 7. कोफॅक्टर्स काढा. A11 A21 आणि A22 डायरेक्ट तुम्हाला फाइंड करता आलं पाहिजे. पाणी आणलं का? थांबा सर, पाणी पित्यात आहे. आता आपण कोफॅक्टर फाइंड करायला शिकलोय. मी डायरेक्ट म्हणतोय काय येणार? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम ड्रॉप. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 3 आला, इथं मायनस साइन. फर्स्ट रो सेकंड कॉलम -1 ना, म्हणजे हा 1 आला. 2 1. सेकंड रो फर्स्ट कॉलम हा -1 आला. 2 2. सेकंड रो सेकंड कॉलम 2 आला, बरोबर. आता याच्यावरून आपल्याला डायरेक्ट मांडता येईल यस सी. सी म्हणजे काय? यस, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. म्हणजे मित्रांनो हा आला तुमचा A11 A12 A21 A22. A11 3, A12 1, 21 -1, 22 2. आणि याचा ट्रान्सपोज घेतला की आपल्याला काय मिळणार? ऍडजॉइंट ना. यस, देअरफॉर ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू सिटी.
मी फास्ट घेतोय. रो कॉलम इंटरचेंज 3 1 -1 2 आणि याच्यावरून बिटवांनो तुमचा आला ए इनवर्स ॲडजॉइंट ऑफ ए अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए 1/7 इंटू हा मॅट्रिक्स 3 -1 1 2 आणि मग आपल्याला हा ए इनवर्स या ठिकाणी एस मॅट्रिक्स मध्ये टाकायला चान्स आहे. हो का हे इक्वेशन. आता इथं ए इनवर्स इंटू बी आहे बरोबर. मग आता बघा बरं इथं एक्स इज इक्वल टू तुमचा ए इनवर्स इंटू बी. ए इनवर्स काय आलाय 1/7 इंटू 3 -1 1 2 इंटू बी मॅट्रिक्स. काय बी मॅट्रिक्स 2 1 -1 3 म्हणजे बिटवांनो हा आला 1/7 इंटू. आता या दोघांचा प्रोडक्ट घ्या जे येईल ते तुमचं आन्सर. समजलं कळलं. या क्वेश्चन मध्ये काय केलं ते नीट बघा. ए एक्स इज इक्वल टू बी दिला होता का नाही. आपल्याला एक्स काढायचा आहे याचा अर्थ ए ला म्हणायचंय चले जाओ. ए ला चले जाओ म्हणायचं म्हणजे काय करावं लागन एच्या शेजारी ए इनवर्स आला पाहिजे. मग एच्या शेजारी म्हणजे कुठनं पहिल्यांदा सनस कळते का या ठिकाणी पहिल्यांदा म्हणून तिथं म्हटलंय प्री मल्टिप्लाइंग दिस इक्वेशन बाय ए इनवर्स आणि मग पुढे गेलो आपण. हा क्वेश्चन बघा सेम टाईपचा दिसला का डबल आला सेम तसाच आहे आताच्या सारखा. इथं काय म्हटलंय बघा एक्स इज इक्वल टू आय देन फाइंड एक्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशनने जायचंय. ठीक आहे हे बघा हा ए एक्स इज इक्वल टू काय आय. आता ए ला हितनं बाजूला पाडायचा आहे याचा अर्थ इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करणार ए इनवर्सने. बरोबर ए इनवर्स ए आय म्हणजे 1 ए इनवर्स आय म्हणजे 1 एक्स इज इक्वल टू ए इनवर्स. आणि मग बाबांनो ए इनवर्स तुम्ही फाइंड करा एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनने. म्हणजे कसं यस युजिंग ए इनवर्स इज इक्वल टू काय आय. याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू टाका 1 2 3 4 इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय 1 0 0 1. एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनने या मॅट्रिक्सला आपण कन्व्हर्ट कशात करणार युनिट मॅट्रिक्स मध्ये. आणि युनिट मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्ट झालं की आपल्याला ए इनवर्स इकडे मिळून जाईल बरोबर. आणि मिळालेला ए इनवर्स हे तर सबस्टिट्यूट केला की तुम्हाला काय मिळेल एक्स. आपलं भरपूर प्रॅक्टिस झालं या बेसिसवर फास्ट चाललोय मी. हा क्वेश्चन बघा तुमच्या समोर आहे ए आणि बी काय हरकत नाही. तुम्हाला ए बी इनवर्स काढायचा आहे बरोबर. आता ऍक्च्युअली हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे ए बी इनवर्स इज इक्वल टू बी इनवर्स इंटू ए इनवर्स नेक्स्ट मॅट्रिक्सचा इनवर्स इंटू फर्स्ट मॅट्रिक्सचा इनवर्स. पण दुर्दैवाची गोष्ट की ए आणि बी चे सेपरेट इनवर्स आपण काढू शकत नाही कारण इनवर्स काढण्यासाठी पहिली कंडिशन तो मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. काय पाहिजे स्क्वेअर मॅट्रिक्स. आणि दुसरी कंडिशन तो नॉन सिंग्युलर पाहिजे बरोबर. आता इथं बघितलं तर ए हा आहे 3/2 चा रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. हा आहे 2/3 चा रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. याचा अर्थ ही मेथड तुम्हाला यूज करता येणार नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल ए बी काढावं लागेल आणि त्याचा इनवर्स काढावं लागेल. पण ए बी काढत असताना मिळणारा ए बी हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे का बघा. जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर त्याचा इनवर्स निघणार अदरवाईज त्याचा इनवर्स निघणार नाही. मग आता बघा बरं स्क्वेअर मॅट्रिक्स ए इंटू बी जो रिझल्टंट मॅट्रिक्स येतो त्याची ऑर्डर काय तर पहिल्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ कॉलम्स. हे काय 2/2 येतोय स्क्वेअर मॅट्रिक्स. याचा अर्थ तुम्ही आधी ए बी काढणार. हा ए मॅट्रिक्स 1 2 3 1 -2 -3
हा बी मॅट्रिक्स 1 - 1 1 2 1 - 2. ओके, यांचा तुम्ही प्रोडक्ट घेतला की तुम्हाला हा 2x2 चा मॅट्रिक्स मिळेल. आणि मग तुम्ही फॉर्म्युल्याला जा ना. हे काय, हा फॉर्म्युला तुमचा इनव्हर्स काढण्याचा. यस, ए बी तुम्हाला मिळाला का नाही हा? ओके, आता ए बी मिळाल्यानंतर इनव्हर्स कोणत्या मेथडने काढायची ही तुमची पूर्ण जबाबदारी. जर एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनने जायचं असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला घेणार, ए बी इंटू ए बी इनव्हर्स इज इक्वल टू आय. आणि जर तुम्हाला ॲडजॉइंट मेथडने जायचं असेल तर हा फॉर्म्युला ए बी ब्रॅकेट इनव्हर्स इज इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ ए बी अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए बी. समजलं? तर हा एक पार्ट आहे. आणि बाकी IMP मध्ये सांगायचं म्हटलं तर बाबांनो, 2 क्वेश्चन्स आणखीन तुम्ही बोर्डाच्या पुस्तकातनं करायचे. ते 2 क्वेश्चन कोणते ते मी सांगतो तुम्हाला. थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत हे 2 क्वेश्चन्स, नीट ऐकून घ्या. द सम ऑफ 3 नंबर्स इज 6. If we multiply third number by 3 and add to the second number, we get 11. म्हणजे 3 नंबरच्या रिलेटेड जो बी क्वेश्चन असेल तर तो क्वेश्चन एक तुम्ही सोडवायचा. का पूर्ण वाचून दाखवू? ऐका पूर्ण. द सम ऑफ 3 नंबर्स इज 6. If we multiply third number by 3 and add to the second number, we get 11. Full point. By adding first and third numbers, we get a number which is double the second number. Use these information and find a system of linear equations. Find these 3 numbers using matrices. हा एक क्वेश्चन. आणि दुसरा क्वेश्चन आहे, द कॉस्ट ऑफ 4 डझन पेन्सिल, 3 डझन पेन अँड 2 डझन इरेझर. तर हे 2 क्वेश्चन व्हेरी IMP मध्ये कॅरी करायचे. समजतंय? तर या ठिकाणी इथं तुमचा हा मॅट्रिक्सची IMP कव्हर झाली. म्हणजे आता तुम्हाला जे मी 3 तासामध्ये दिलंय एवढं जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला मॅट्रिक्समध्ये आउट ऑफ मार्क पडणार. आउट ऑफ म्हणजे मॅट्रिकचा मार्कच जाऊ शकत नाही तुमचा. समजलं? तर ह्या काही गोष्टी डोक्यात ठेवायच्यात. आता पुढचा जो पार्ट आहे तो फार मोठा टॉपिक येणार आहे. त्या टॉपिकचं नाव आहे वेक्टर. आणि हा तुम्हाला मार्क बी भरपूर देणार आहे. त्याच्यामुळं जर पहिल्यापासून तुम्ही वेक्टर केलेला नसेल, थोडंफार तुम्हाला येतंय, तर उद्यापासून चालू होणारा सेक्शन पूर्ण अटेंड करा. तुम्हाला या ठिकाणी वेक्टरची चांगली मार्क मिळून जाते. थांबूया.